नमस्कार, मी स्वाती गोडसे. टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, आज टॉक टाइममध्ये आपला विषय आहे तो म्हणजे ॲक्युपंक्चर उपचार पद्धती. आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रोफेसर डॉक्टर पी.बी. लोहिया सर. आणि डॉक्टरांचं खरं तर खूप मोठी ओळख आहे त्यांची, पण ती ओळख तुम्हाला करून देण्याच्या आधी सुरुवातीला टॉक टाइममध्ये आपण डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. तर डॉक्टरांची प्रेक्षक हो, मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. प्रोफेसर डॉक्टर पी.बी. लोहिया हे ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत आणि ते गेल्या 38 वर्षांपासून ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीसाठी प्रॅक्टिस करतात आणि ते शिकवतात देखील. तर ते 1997 पासून वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी चीन, मलेशिया, श्रीलंका या देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये 25 पेक्षा अधिक संशोधनाचे पेपर सादर केलेत आणि ॲक्युपंक्चरवर व्याख्यानं दिली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारने आयुष कोविड टास्क फोर्सचे सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती केली आहे. तर त्यांच्या रुग्णांच्या यादीत क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, टेनिस स्टार सानिया मिर्झा, कथक सम्राट बिरजू महाराज आणि चित्रपट दिग्गज मनोज कुमार अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे. तर चला तर मग मार्गदर्शन घेऊयात प्रोफेसर डॉक्टर पी.बी. लोहिया यांचं. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि पहिलाच प्रश्न जो नेहमी तुम्हाला विचारला जातो तो म्हणजे तुम्ही खरं तर होमिओपॅथी ॲलोपॅथी डॉक्टर असताना देखील ही उपचार पद्धती ॲक्युपंक्चरची कशी निवडली? मी स्वतःच नाही, माझं पूर्ण खानदान, बायको, मुलं सगळे डॉक्टर आहेत ॲलोपॅथीचे. माझं 50 बेडचं मोठं हॉस्पिटल होतं. बर. पैसा भरपूर मिळाला, परंतु मानसिक समाधान मिळालं नाही. कारण ॲलोपॅथीमध्ये मला नेहमी ही खंत होती की आपण लक्षणाचा उपचार करतो, रोगाच्या मुळाचा उपचार करू शकत नाही. त्यामुळे पेशंटला आयुष्यभर औषध खावं लागतात. हे मुख्य कारण आहे. आणि ॲक्युपंक्चरमध्ये हे शक्य आहे. ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही रोगाचा मुळाचा उपचार करू शकतो आणि पेशंट कायमस्वरूपी नीट करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून मी याच्याकडे वळालो. मग इतर उपचार पद्धतींचा जर आपण विचार केला तर त्या तुलनेत ही उपचार पद्धती कशी फायद्याची असं वाटतं तुम्हाला? इतर म्हणजे कुठल्या? जसं की तुम्ही आता ॲक्युपंक्चरची निवड केलेली आहे, तर ॲक्युपंक्चरच का बेस्ट म्हणून तुम्ही इकडे वळाला? आता ॲक्युपंक्चर हे विना औषध आहे, त्याच्यामुळे खर्च कमी आहे आणि औषध नसल्यामुळे साईड इफेक्ट काहीच नाही. भारतामध्ये 70% पॉप्युलेशन ही बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली आहे. लोकांकडे पैसा नसतो. तर याच्यात लोकांचा खर्च वाचू शकतो आणि साईड इफेक्ट काहीच नाही ना. बरोबर. आणि मुळासकट उपचार होतो. अजून किती फायदा पाहिजे. बरोबर. याच अनुषंगाने महत्वाचं म्हणजे डॉक्टर, विना औषध उपचार करणं हे कसं शक्य असं बऱ्याच जणांना वाटतं. आणि मग ॲक्युपंक्चरमध्ये रोगाचं निदान नेमकं कसं करायचं? सर्वसामान्य लोकांना वाटतं की औषधाशिवाय उपचार होऊ शकणार नाही, कारण सगळ्या क्लिनिक किंवा दवाखान्यावर दवाखाना असा बोर्ड असतो. त्यामुळे लोकांच्या मेंदूत बसलंय की दवा खाल्ल्याशिवाय आपण नीट होऊ शकत नाही. तर ॲक्युपंक्चर प्रमाणे आपल्या शरीरामध्ये 14 मेरिडियन असतात आणि पाईपलाईन मधून पाणी वाहतं, तसं एनर्जी वाहत असते आपल्या शरीरातले. याच्यात काही कारणाने जर ब्लॉक निर्माण झाला, अडथळा झाला तर पेन, पॅरालिसिस किंवा अनेक विकार होऊ शकतात. तर ॲक्युपंक्चरने आपण ते सुई, छोट्या निडल असतात, त्या लावून आपण तो ब्लॉक काढतो. आपल्या शरीरावर बरेच पॉइंट असतात, ह्या प्रत्येक मेरिडियनवर काही पॉइंट असतात. तर सुई लावून तो ब्लॉक काढतो, जसं नालीतला कचरा काढतो ना आपण तसं. आणि आपलं शरीर पंचमहाभूतावर अवलंबून असतात. कोणते जे रोग होतात ते पंचमहाभूत त्या बिघाडामुळे असतात किंवा ब्लॉकमुळे असतात. तर ॲक्युपंक्चरचे विविध पॉइंट घेऊन आपण हे 5 एलिमेंटला बॅलन्स करू शकतो आणि रोग कायमस्वरूपी नीट होऊ शकतो. याची तपासण्याची स्वतः वेगळी पद्धत आहे. आम्ही पेशंटची जीभ पाहतो, नख पाहतो, काही प्रश्न विचारतो आणि नाडी पाहतो. याची नाडी परीक्षा ॲलोपॅथीपेक्षा फार वेगळी आहे. आणि आता लेटेस्ट टेक्निक म्हणजे कॉम्प्युटरवर आम्ही चेक करतो, त्याला ॲक्युग्राफ म्हणतात. त्याच्यामध्ये एकाच ह्याच्यात पूर्ण शरीराची तपासणी होती की हार्टमध्ये ऊर्जा किती, किडनीत किती, लिव्हरमध्ये किती, लंगमध्ये, शरीरात 14 ऑर्गनमध्ये किती एनर्जी आहे हे लक्षात येतं. आणि पंचमहाभूताचाही ग्राफ येतो. ॲलोपॅथीचा आम्ही जे तपासणी करतो त्याच्यात आज काय पोझिशन हे कळतं. याच्यात आपल्याला रोग व्हायच्या आधीच कळतं की ह्याच्यात ऊर्जा कमी म्हणजे हा रोग होणार. डॉक्टर, ज्यांना अर्धांगवायू किंवा चेहऱ्याचा लकवा गेलेल्या अशा रुग्णांसाठी किंवा अपघातामुळे ज्यांना पॅरालिसिस आलेला आहे अशा रुग्णांसाठी ही उपचार पद्धती कशी काम करते? अर्धांगवायू खूप कॉमन आहे. ॲलोपॅथीप्रमाणे अर्धांगवायू हा मेंदूमध्ये रक्तस्राव झाला किंवा थ्रोम्बोसिस झालं तर होतो. ॲक्युपंक्चर प्रमाणे अंगावरून वारं गेलं तरी होतो. आणि हा कन्सेप्ट भारतात असल्यामुळे मी क्लेम केलाय, मी माझ्या चीनमध्ये इंटरव्ह्यूमध्ये क्लेम केलं की ॲक्युपंक्चरला आपण चीनी उपचार पद्धती म्हणतो, पण ती मूळ भारतात आहे.
जसं आपल्याकडे मराठीत आपण त्याला अर्धांग वायू म्हणतो, म्हणजे वायूमुळे पॅरालिसिस होऊ शकतो, हा ॲक्युपंक्चरचा कन्सेप्ट आहे. एखाद्या माणसाचं शरीर ओलं असेल आणि त्याला हवा लागली तर त्याला पॅरालिसिस होऊ शकतो. अर्थात ब्रेनमध्ये हिमोरेजमुळे सुद्धा होऊ शकतो. तर असा पेशंट जर ॲक्युपंक्चरसाठी आला, फ्रेश केस असेल तर फक्त 4-5 दिवसात कमीत कमी 90% नीट होऊ शकतो, फ्रेश केस असेल. हां, ज्या हाताने माणूस काम करतो त्या साईडचा लकवा असेल तर स्पीच जात असतं, माणसाची वाचा जाते. वाचा तर 1-2 दिवसात नीट होऊ शकते ॲक्युपंक्चर. पण पेशंट उशिरा आला तर वेळ लागतो. हां, माझ्याकडे बरेच पेशंट जे फ्रेश केसेस येतात ते 2-3 दिवसात पूर्ण नीट होतात, ताजे केसेस आल्या. आणि ऍक्सिडेंटचा लकवा तुम्ही दुसरं विचारलं होतं मला, तर ऍक्सिडेंट आमच्याकडे एक पेशंट होता, औरंगाबाद जवळ गंगापूर म्हणून गाव आहे. मोटरसायकलवरून पडला, ऍक्सिडेंट झाला, थोरेसिक 12th मणक्याचे 6 तुकडे झाले, दोन्ही पाय लुळे झाले, त्याची लघवी बंद झाली, संडास बंद झाली, कारण स्पायनल कॉर्ड चेपला होता पूर्ण. आता ॲलोपॅथी त्याला काहीच करता येत नाही, आम्ही ऑपरेशन करतो पण त्याचा पेशंटला काही उपयोग होत नाही. तर हा पेशंट माझ्याकडे आला होता, 1 महिन्याने आला, आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की फक्त 1 आठवड्यात 100% नीट झाला. आता मी स्वतः ॲलोपॅथी डॉक्टर असून याच्यावर विश्वास ठेवणं मला अवघड आहे. ही केस आम्ही जागतिक परिषदेत दाखवली होती, जिथं चीन, इंग्लंड, मलेशिया सगळ्या जगात लोक आले होते. तिथं हे पेशंटला दाखवलं होतं. एका चीनी डॉक्टरने त्याला विचारलं की तू आता ओझं उचलू शकतो का, कारण मणका मोडला होता ना त्याचा. तो म्हणला की मी आधी 70 किलोचं ओझं उचलत होतो, आता 110 किलोचं पोतं उचलू शकतो. अरे वा. पण असा फायदा प्रत्येकाला होणार नाही, शेवटी प्रयत्न करणं आमचं काम आहे, नशीब पेशंटचं. बरोबर. मग हीच जादू गुडघ्याच्या ऑपरेशनच्या बाबतीत पण होऊ शकते का या उपचार पद्धतींच्या माध्यमातून? बाय द वे, तुम्ही मला चेहऱ्याचा पॅरालिसिस विचारला होता. हो, तर चेहऱ्याचा पॅरालिसिस सुद्धा खूप कॉमन आहे आपल्याकडे. त्याला तोंडावरून वारं गेलं म्हणतात, त्याच्यात फेशियल नर्वचा पॅरालिसिस होतो आणि एक बाजू जाते. इंग्रजीत त्याला आम्ही ॲलोपॅथीत बेल्स पाल्सी म्हणतो. हा, तर अशी केस जर लवकर आली तर फक्त 1-2 दिवसात पूर्ण नीट होऊ शकते, पण उशिरा आली तर मात्र वेळ लागतो. आणि तुम्ही आता गुडघ्याचा प्रश्न विचारला मला, साधारणतः 35-40च्या पुढे माणूस गेला की गुडघ्यात जे वंगण असतं, ऑइल असतं, लुब्रिकंट असतो, तो कमी होत असतो. इट इज पार्ट ऑफ एजिंग प्रोसेस. आणि त्यामुळे आपले वरचं हाड म्हणजे मांडीचं हाड आणि खालचं हाड हे दोन्ही एकमेकाला घासतात ऑइल कमी झाल्यामुळे. तर ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही ऑइल वाढवू शकतो आणि ते कार्टिलेज सुद्धा त्याला म्हणजे चांगलं मेंटेन करू शकतो. ॲलोपॅथीमध्ये आम्ही पेन किलर देतो, ऑइल वाढवत नाही. त्यामुळे पेशंटला पेन किलर घेऊन काही दिवस बरं वाटतं, नंतर ते पूर्ण दोन्ही जॉईंट चिटकतात, वरचा आणि खालचा, आणि नंतर आम्ही ॲलोपॅथीत नी रिप्लेसमेंट करतो. मी 35 वर्षापासून ॲलोपॅथी सोडून इकडे आलो, 37 वर्ष. मी एकही पेशंट आतापर्यंत गुडघ्याच्या ऑपरेशनला नाही पाठवला, सगळे आम्ही ॲक्युपंक्चरने करतो. कुणाला 80% फायदा होईल, कुणाला 90% होईल, पण प्रत्येकाला काही ना काही फायदा निश्चित होतो. ऑपरेशन टाळू शकतो. अरे वा. मग डॉक्टर, तसंच मणक्यांचे जे विकार असतील त्या विकारांसाठी आणि स्पॉन्डिलिसिससाठी, स्लिप डिस्क असेल, यासाठी सुद्धा ही उपचार पद्धती काम करते का? मणक्यांचे उपचार जे असतात, मी आता गुडघ्याचं बोललो, गुडघा किंवा मणक्याचे जे विकार आहेत हे रोग नाहीत, इट इज पार्ट ऑफ एजिंग प्रोसेस. आपलं वय जसं जसं वाढतं तसं ॲक्युपंक्चर शास्त्राप्रमाणे आपल्या किडनीतली ऊर्जा कमी होत असते. दॅट इज कॉज ऑफ एजिंग. आणि मग गुडघ्यातलं ऑइल कमी होतं, इथं जे मणके असतात त्याच्यातलं ऑइल कमी होतं, आणि विअर अँड टेअर होतं. विअर अँड टेअर, जसं एखादी सडक आहे, 4-5 वर्ष झाले की त्याला खड्डे पडायला सुरू होतात, तसं आपल्या ह्याची झीज होत असते. तर ॲलोपॅथीत आम्ही ते झीजला टाळू शकत नाही. आम्ही सुरुवातीला पेन किलर देतो, आणि जास्त मग स्लिप डिस्क झाली तर मग त्याला ऑपरेशन करायला सांगतो. मग इथं सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल, सर्वायकल, तर जनरली हा पेन एका हातात जात असतो. हात दुखतो, हातात मुंग्या येतात, हात बधीर होतो, आणि नंतर हळूहळू हात बारीक होतो. याला म्हणतात सर्वायकल स्लिप डिस्क. जोपर्यंत फक्त स्पॉन्डिलोसिस आहे तोपर्यंत हात बारीक होत नाही. पण याला ॲलोपॅथीत आम्ही याला ऑपरेट करतो, पण हे ऑपरेशन खूप घातक असतं. इथं ऑपरेशन करताना स्पायनल कॉर्डला धक्का लागला तर पेशंटचे दोन्ही हात, दोन्ही पाय लुळे होऊ शकतात, आणि त्याचा शौचाचा आणि लघवीचा दोन्ही कंट्रोल जाऊ शकतो. फार घातक असतं. आणि कमरेचं जे असतं लंबार स्पॉन्डिलोसिस, त्याच्यात सुद्धा सुरुवातीला स्पॉन्डिलोसिस जेव्हा असतं तेव्हा कमरेत दुखतं, नंतर तो एका पायात जातं, ज्याला आम्ही सायाटिका म्हणतो, आणि नंतर जास्त झालं प्रेशर त्याला आम्ही स्लिप डिस्क म्हणतो.
कॉर्ड कॉम्प्रेशन म्हणतो. अच्छा. त्याच्यामध्ये मग पाय हळूहळू बारीक होतो. हम्म. काही लोकांना एका पायाला त्रास होतो, काहीला दोन्ही पायाला त्रास होऊ शकतो. याला सुद्धा ॲलोपॅथी सर्जरी हाच उपचार आहे फायनल. सुरुवातीला मी ट्रॅक्शन देतो, पेन किलर देतो, पण अल्टिमेट सर्जरी करावं लागतं. तर मला स्वतःला L4 L5 मणक्यात इतकं जास्त स्लिप डिस्क झालं होतं बरं. की मी हैदराबादच्या एअरपोर्टला कोलॅप्स झालो. मला बापरे. उठताच येत नव्हतं. मला 4 लोकांनी उचलून विमानात टाकलं, घरी आलो, 15 दिवस उभा राहता येत नव्हतं. मी ॲक्युपंक्चरनी 100% चांगला झालो. अच्छा. तर स्लीप डिस्कचे सुद्धा पेशंटमध्ये अतिशय चांगले रिझल्ट आहेत. ऑपरेशनची गरजच पडत नाही आम्हाला. अच्छा, म्हणजे खूपच स्लिप डिस्क आणि मणक्यांच्या विकारांसाठी सुद्धा ही उपचार पद्धती खूप फायद्याची ठरते. मग डॉक्टर त्याचसोबतच संधिवात, अँक्युलॉजी आणि स्पॉन्डिलोसिस, हाडाचे सगळेच विकार, ज्याच्यात संधिवात, ज्याला आम्ही रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणतो, त्याच्यात मल्टिपल जॉईंट्सला त्रास होत असतो आणि हाडं खराब होतात, जॉईंट खराब होत असतात. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस सुद्धा ॲक्युपंक्चरमध्ये फार चांगला उपचार आहे. ॲलोपॅथीत त्यांना आम्ही स्टेरॉइड देत असतो किंवा आजकाल अँटी कॅन्सर ड्रग देत असतो. त्याचे साईड इफेक्ट खूप असतात आणि त्याचा उपचार हा टेम्पररी असतो. ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही रोगाचा मूळ शोधतो. मी तुम्हाला ॲक्युग्राफ बद्दल बोललो की कॉम्प्युटरवर चेक करतो, पंचमहाभूताचा ग्राफ येतो, वी फाइंड द रूट कॉज ऑफ द प्रॉब्लेम, की पंचमहाभूतात कुठे बिघाड आहे, त्याचा उपचार केला की रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणजे संधिवात हा कायमस्वरूपी जाऊ शकतो. माझ्याकडे एक निजामाबादचा माझा डॉक्टर पेशंट होता, जो स्वतः तो माझा स्टुडंट आहे, स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर आहे. त्याचा RA पॉझिटिव्ह होता, ट्रीटमेंट नंतर RA निगेटिव्ह झाला त्याचा. हे म्हणजे विश्वास ठेवायला मला सुद्धा अवघड आहे, पण इट इज फॅक्ट. आणि अजून एक कॉमन प्रॉब्लेम फ्रोझन शोल्डर, खास करून ज्यांना डायबिटीस आहे अशा बऱ्याच लोकांना फ्रोझन शोल्डर होतो. हा हात असा वर जात नाही किंवा असं करता येत नाही. हा फार कॉमन प्रॉब्लेम आहे. याला सुद्धा ॲक्युपंक्चरमध्ये खूप चांगला उपचार आहे. हाडाचे सगळेच विकार, आमच्याकडे अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिसचे पण पेशंट येतात, ज्याच्यात कुबड निघत असतं पेशंटला, असं कुबड निघतं, मणके चिटकतात एकमेकांना. याचे सुद्धा खूप पेशंट येतात आणि अतिशय चांगले रिझल्ट आहेत. हाडाचे सगळेच प्रॉब्लेम. डॉक्टर, आणखीन काही प्रश्न आहेत, पण टॉक टाइम मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला आवडेल. तर प्रेक्षक हो, ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीवरती प्रोफेसर डॉक्टर PB लोहिया सर आपल्याला खरं तर मार्गदर्शन करतात. एक छोटासा ब्रेक घेऊन परत येतो. बघत रहा टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रोफेसर डॉक्टर PB लोहिया आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतींसंदर्भात ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. अनेक रोगांवरती ही उपचार पद्धती फायद्याची कशी आहे याबद्दल डॉक्टर तुम्ही मार्गदर्शन करत आहात. तुम्ही जसं सांगितलं की गुडघ्यांचं ऑपरेशन देखील टाळणं शक्य आहे, मणक्यांचे विकार असतील, त्यासोबतच पॅरालिसिस याबद्दल देखील ही जशी उपचार पद्धती काम करते, तसंच आणखीन कोणकोणते असे आजार आहेत ज्यासाठी ही उपचार पद्धती फायद्याची ठरली आहे? खरं तर सांगायचं तर A to Z सगळ्यासाठी माझ्याकडे पेशंट्स येतात आणि आम्ही मेजॉरिटी पेशंट कायमस्वरूपी करू शकतो. उदाहरणार्थ हार्टला आपली कोरोनरी आर्टरी जी असते हृदयातली, ती ब्लॉक झाली की ॲलोपॅथीतनं आम्ही अँजिओप्लास्टी करतो किंवा बायपास करतो. तर ते टाळण्यासाठी माझ्याकडे बरेच लोक येतात. इथं दादरला एक पेशंट होता, त्याला 2.5 मिनिटं चाललं की दम लागायचं. त्याला ट्रिपल व्हेसल डिझीज होता, म्हणजे 3 ब्लॉक होते आणि त्याला बायपास करायला सांगितलं होतं. मी सुद्धा आधी त्याला तोच सल्ला दिला की बाबा बायपास करून घे, कशाला धोका घाल. तो म्हणला मेलो तर चालेल पण ऑपरेशन नाही करायचं. आम्ही ती ट्रीटमेंट सुरू केली. 6 महिन्याच्या उपचारामध्ये आता तो माणूस दररोज 3-4 किलोमीटर एका तासात काही त्रास न होता चालू शकतो. अशा बऱ्याच केसेस येतात. आता सध्या किडनीवर आम्ही रिसर्च करतोय. किडनी फेल्युअरचं प्रमाण डे बाय डे वाढतंय, कारण आम्ही जे अन्नधान्य खातो किंवा ॲलोपॅथीची औषधं खातो हे केमिकल असतं, अन्नधान्यातून केमिकल जात असतं. तर याच्यामुळे किडनी लिव्हर खराब होत असतं. तर किडनी फेल्युअरच्या पेशंटचं खूप जास्त प्रमाण आहे. डायबिटीसमुळे सुद्धा किडनी फेल्युअर होतं. तर आमच्याकडे डायलिसिस टाळण्यासाठी आणि किडनी नीट करण्यासाठी पेशंट येतात, त्याला सुद्धा बऱ्यापैकी फायदा आहे. दुसरं, डायबिटीसचे जे दुष्परिणाम होतात, कोणाला ऐकू येत नाही, कोणाला दिसत नाही, कोणाला अजून काही होतं, बरेच साईड इफेक्ट असतात डायबिटीसचे. खास करून डोळ्याचा फार वाईट असतो, डायबिटिक रेटिनोपॅथी. तर ते टाळण्यासाठी सुद्धा लोक येतात आणि त्याला सुद्धा बऱ्यापैकी फायदा होतो. आमच्याकडे डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणा किंवा डोळ्याचं दुसरं, डोळ्याची जर नर्व खराब झाली, ऑप्टिक ॲट्रोफी, त्यासाठी येतात, त्यालाही फायदा होतो. त्याशिवाय स्त्रियांचे जे विकार असतात,
पाळीचे सगळेच विकार, पाळी न येणे, कमी येणे, जास्त येणे, पोट दुखणे किंवा कुणाला संतती होत नाही त्यामुळं असे प्रॉब्लेम, जसं PCOD हा फार कॉमन प्रॉब्लेम आहे, पॉलिसिस्टिक ओव्हरी, आणि हा आताच जास्त कॉमन आहे. हां, खरं तर मी ज्या वेळेला मेडिकल कॉलेजला होतो त्यावेळेला फार क्वचित होतं ते, पण आता फार कॉमन आहे. तर PCOD मध्ये ओव्हरीमध्ये सिस्ट तयार होतात आणि पेशंट असं वजन वाढतं, पेशंटचं मूड स्विंग्स होतात आणि पाळी येत नाही किंवा आली तरी पुढे संततीचा प्रॉब्लेम होतो. तर PCODचे सुद्धा बऱ्याच केसेस येतात आणि त्याला बऱ्यापैकी फायदा होतो PCODला सुद्धा. हां, पण मेलमध्ये कधी मेल इन्फर्टिलिटीचे सुद्धा पेशंट असू शकतात. माझ्याकडे मी परळी वैजनाथला असताना आधी माझं ऑपरेशनचं हॉस्पिटल होतं. हां, तर ज्यावेळेला मी ॲक्युपंक्चर शिकलो त्यावेळेला एक पेशंट होता, तर ज्याला म्हणजे ॲझोस्पर्मिया होता, म्हणजे स्पर्मच तयार होत नाही, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी. तर तो म्हणला, साहेब माझ्यावर तर प्रयोग करा काहीतरी. मला त्यावेळेला काही खात्री नव्हती, पण आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आणि 3 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये त्याला म्हणजे त्याची बायको हे झाली, प्रेग्नंट झाली. आम्ही ह्याची टेस्ट केली की स्पर्म आहेत का, आणि स्पर्म 35 मिलियन पर ml स्पर्म होते. तर त्याच्यानंतर 3 बाळांपण आमच्या हॉस्पिटलमध्ये झाले. आमचं मॅटर्निटी होम होता, मॅटर्निटी सर्जरी. नंतर तो मला, साहेब आता लय झालं, आता बस करा. त्याचं कुटुंबियांचं ऑपरेशन पण मी करून दिलं ना. डॉक्टर, कॅन्सरसाठी सुद्धा ही उपचार पद्धती फायदेशीर ठरू शकते का? कॅन्सरमध्ये, मूळ कॅन्सरसाठी नाही, पण कॅन्सरमध्ये आम्ही जी किमोथेरपी देतो ॲलोपॅथीमध्ये, त्याचे दुष्परिणाम हार्ट ह्याच्यावर फार असतात, लिव्हर आणि किडनीवर. तर आम्ही पेशंटला किमोथेरपी चालू ठेवायला सांगतो आणि ते दुष्परिणाम होऊ नये म्हणून ॲक्युपंक्चर देतो. या व्यतिरिक्त ह्याच्याने इम्युनिटी ॲक्युपंक्चरनी चांगली वाढवतात. तर ॲक्युपंक्चरनी इम्युनिटी वाढवली तर ते पेशंटचं शरीर स्वतःच फाईट करू शकतं कॅन्सरशी. म्हणजे वी कॅन शुअरली हेल्प. इवन इफ यू कांट क्युअर, वी कॅन हेल्प. बरं, ज्यांना व्यसन असतं दारू आणि सिगारेटचं, अशा व्यसनांपासून सुद्धा या उपचार व्यसनाला तर खूपच चांगला फायदा आहे. दारूसाठी, सिगरेटसाठी आमच्याकडे पूर्ण जगात, माझ्याकडे जर्मनीचा एक डॉक्टर आला होता ट्रीटमेंटला. फक्त 5 दिवसात तो दररोज 30-40 सिगरेट प्यायचा. 5 दिवसात सुटले. औरंगाबाद मेडिकल कॉलेजचा एक हे होता रीडर मेडिकल कॉलेज, तर त्याचं नाव सांगत नाही मी. तर तो रोज 80 सिगरेट प्यायचा आणि बिलीव्ह मी 4 दिवसातच त्याची सिगरेट प्यायचं हे बंद झालं. आम्ही असं भाषण देत नाही की सिगरेट पिणं हानिकारक आहे. आम्ही अशी ट्रीटमेंट करतो ॲक्युपंक्चरने की पेशंटला ती प्यायची इच्छाच होत नाही. हां, कायमस्वरूपी दारू असो, सिगरेट असो, कुठले, किंवा आजकाल ड्रग ॲडिक्शनच्या सुद्धा केसेस आहेत. हां, माझ्याकडे परवा हाँगकाँगहून एक पेशंट आला होता, त्याला स्टेरॉइडचं ॲडिक्शन होतं. तो महिनाभर राहिला मुंबईला, ॲडिक्शन सुटलं आपल्या याच्यात. हां, याच्या व्यतिरिक्त आपण सौंदर्य वृद्धीसाठी सुद्धा मी कॉस्मेटिक ॲक्युपंक्चर हा जगात पहिल्यांदा विषय मी सुरू केलेला आहे, कॉस्मेटिक ॲक्युपंक्चर. कारण आज ओबेसिटी हा एक मेन प्रॉब्लेम आहे आणि ओबेसिटीचं मेन कॉज असतं PCOD. तर ओबेसिटी व्यतिरिक्त चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी करणे, चेहऱ्यावरचे काळे डाग काढणे किंवा इव्हन बॉडी शेपिंग सुद्धा आम्ही करू शकतो. हां, पिंपल्स हा कॉमन प्रॉब्लेम आहे, पिंपल्सला सुद्धा ॲक्युपंक्चरमध्ये चांगली ट्रीटमेंट आहे. डॉक्टर, तुम्ही साहित्य देखील लिहिलेलं आहे, तुमची खूप सारी पुस्तकं. मी ॲक्युपंक्चरवर बरेच पुस्तकं लिहिली, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, आणि पूर्ण जगात ते जातात. हे माझं ॲक्युपंक्चरचं टेक्स्ट बुक ऑफ ॲक्युपंक्चर आहे. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट आमचं ॲक्युपंक्चर काउन्सिल जी परीक्षा घेणार आहे सगळ्याची एलिजिबिलिटी टेस्ट, त्या टेस्टसाठी जो सिलेबस आहे तो पूर्ण ह्या पुस्तकात कव्हर केलेला आहे आम्ही, टेक्स्ट बुक ऑफ ॲक्युपंक्चर. नंतर हे ॲडव्हान्स ॲक्युपंक्चरचं पुस्तक आहे, हे खूपच ॲडव्हान्स आहे. हां, ह्याच्यात बराच पार्ट असतात जो जगात कुठं शिकवला जात नाही. हां, नंतर ॲक्युप्रेशरचे पुस्तकं जे कॉमन मॅनसाठी, हे मेरिडियन ॲक्युप्रेशर म्हणजे घरच्या घरी पॉईंट दाबायचे आणि स्वतः नीट व्हायचा. हां, तर हे पुस्तक जे आहे ते मराठी तर आहे, इंग्लिशमध्ये आहे, गुजरातीमध्ये आहे, ह्याच्यात जर्मनी भाषा सुद्धा आम्ही ट्रान्सलेट केलं त्याला. जर्मनीत म्युनिकला मी त्याचं रिलीज केलं होतं. हां, आणि खास करून आता कोविडमध्ये ॲक्युप्रेशरचा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरच्या घरी काही पॉईंट दाबायचे आणि प्रतिकारशक्ती वाढवायची कोविडसाठी, तर ह्याचा फार चांगला फायदा लोकांना होऊ शकतो. आणि आता हे 2 पुस्तकं माझ्या मुलाचे रिलीज केलेत आम्ही, हे हाऊ टू की फॉर एलिजिबिलिटी टेस्ट,
अच्छा. तर ह्याच्यात प्रश्नोत्तर दिलेले आहेत बरेचसे, असे ह्याचे 2 पार्ट आहेत. हा, बरेच ह्याच्या व्यतिरिक्त बरंच साहित्य आहे. बरोबर. डॉक्टर, जाता जाता खरं तर कार्यक्रमाचा शेवट जवळ आलेला आहे. जाता जाता तुमच्या आठवणीतले काही केसेस ज्यांना तुम्ही ॲक्युपंक्चर ही उपचार पद्धती दिलेली आहे, अशा काही केसेस सांगू शकाल का? केसेस तशा पुष्कळ आहेत. सगळ्यात महत्त्वाची केस माझी काकू डॉक्टर शैला लोहिया, ह्या ऑल ऑफ ए सडन त्या अनकॉन्शियस झाल्या ॲट द एज ऑफ 72. मेडिकल कॉलेजमध्ये नेलं, MRI केला आणि त्यांनी सांगितलं की ब्रेन हॅज स्टॉप्ड वर्किंग. आणि त्यांनी ॲडमिट सुद्धा केलं नाही. ते म्हणले घेऊन जा, प्रॅक्टिकली पेशंट इज डेड. मी दिलेलं होतं, मला ॲज अ रिलेटिव्ह मला बोलवलं गेलं, नॉट ॲज अ डॉक्टर. मी ताबडतोब फ्लाईट घेऊन आलो, तिथे गेलो, ॲक्युपंक्चर केलं आणि आय एम व्हेरी हॅपी टू टेल यू की 3ऱ्या दिवशी शी वॉज 100% नॉर्मल. वा. अशा बऱ्याच केसेस असतात. बरोबर. खरं तर वेळेअभावी इथेच थांबवावं लागतंय डॉक्टर, पण खूप छान हा संवाद झाला आणि या उपचार पद्धतीबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. तुमच्या पुढच्या उपचारांपद्धतीत मतलब पुढच्या भविष्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा असा संवाद आपल्यासोबत होत राहील. सो प्रेक्षक हो, ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीबद्दल प्रोफेसर डॉक्टर PB लोहिया यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि यासोबतच आज वेळ झाली इथेच थांबण्याची. नव्या विषयासह पुन्हा भेटणार आहोत. बघत राहा टॉक टाइम.